जर गरीब असाल तर बसा काही समजले. नमस्कार. आता मला ओळखली नसेल पण मी या गावचा गावकर काही जमातली. आता काय झालं पूर्वीच्या काली काय झाली हुंडारी होती. हुंडा त्या पोरी नाकारत होती उपर लोक हुंड्यावरनं. तेव्हा काय झालं त्या हुंडारीत होती ना त्या पोरीला नाकारली. त्या हुंडाईने ती चलवली मी उत्ता आलो थोडी वलवल केली तेव्हा हुंडा बंदी झाली. काय समाजली पण हल्ली काय बघावा तर पोरीने हुंडा घेण्याचं सुरू केला नाही. अरे कोण म्हणतं गाडी पाहिजे, कोण म्हणतं बंगला पाहिजे, कोण म्हणतं रूम पाहिजे मुंबई. परवा एका ठिकाणी गेलो तर पोरगी म्हणते आई बापूच नाचणार परवा पाहिजे. वास साडी म्हटल्या काय लागली मिलीच्या तो अंडाला नाही आई बापूच नाचणार परवा पाहिजे म्हणते. आयशी बापसाला म्हणते मारून टाकू तुझी आयशी बापसाला म्हटलं मारून टाकू काय टाकलं वाईट पाहिजे काढून. पण गावगार काही कमी नाही आता मी उद्दाकले म्हणजे काय जमातली. पूर्वी नुसती सुपारी घेऊन गेलो ना तरी पुरी ठरवून येत होतो. पण आता काय झालं आता पाव किलो गुल घेऊन गेलो ना तरी पुरी चिकन नाही होत. आमच्या शेजारचा एक पोट 4 वर्षाला काढला पण लग्न ठरत नाही. परवा दाराशी आला माझ्या त्याच्यानं लग्न ठरत नाही माझं. मी आलाच म्हटलं लग्न ठरत नाही म्हणजे काय. त्याला म्हटलं मुंबईतला दुसऱ्या दिवशी पोरगी बघता काय जमातली तर 2 महिन्यापूर्वी एका संघ ढक्कल लागली. आज जाता बाई पोरगी बघाय काय जमातली. मी आपला सकाळ कोंबडा तेवढा हरवला आणि सकाळ आपला उठला तयारी केली पारसाकडे गेला आंघोळी केली आणि आपला तयार झालो. तरी म्हटलं बायकोन आता फोन कसा नाही केला. घरात बाहेर पडलं नाही पडलं तर केला नाही फोन. हा बोल ग आता खिदलो नको जरा काही घाणी दिसो जरा काही झाली का लागली खिदलायला. काय म्हणते पेड बायच्या दांडीवर राहिली. तरी म्हटलं एवढं हलकं हलकं वाटते. तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि एवढं लग्न ठरवायचं जातोय का लग्न करायला तसं काय झालं गावचा म्हणजे चांगला जाय ना बोला काय जमातली. अरे हे सोडा खायली कुठं पोरीला बघायला जायची वेळ झाली तर ह्यांचा पत्ता नाही अजून. अरे ये स्वामिया काय करता अगं जरा बसा पाणी ए पप्प्या ती रशीवर टाक किती बोल काय करता आलो पोरगी बघायला जायची वेळ झाली तुमचा तरी पत्ता नाही. म्हणून मी यायला तुमचं लग्न करत नाही तर बारा वाजेवा उशिरा त्या लग्न माझ्या करायला जायचंय तुमची गडबड कशाला एवढी. तुला गडबड म्हणजे काय तुम्हाला काय जाणू तुम्हाला जो काय नाही. उशिरा गेलो तर गावकऱ्याला चोपतील आधी. त्या पोरगी बघायला जायचं म्हणजे चांगले कपडे तयारी नको व्हायला काय असले बरोबर तर राहू दे. आईस कुठे आहे तुझी. येते तयारी करते ती पण तयारी करायला पाहिजे ना तिला. पाहिजे तात्यानो आय एम रेडी. नाहीच कुठे आहे म्हणजे तयारी झाली हो तिची. होय काय अरे मला वाटलं रेडिओ म्हैस झालंय बघतोय माझं. मला त्या बाजूच्या बायने सांगितलं असं बोलायला. कसं आय एम रेडी आणि सांगितलं शुद्ध बोलायला. एवढं शुद्ध अरे जी तुटल आणि पोरवली की गावठी आहे म्हणून आई नेहमी बोलतेस ना तेच बोल. हो तात्या चला उशीर होय. चला बेटे काही सरीबरी झालेली पोरा. अरे ह्याच्यासाठी गावात म्हातारी माणसं हवी मी अरे म्हणून गेला 4 वर्ष राखावं आजूबाजूच्या पाया पण पडणार.
चार वाजे राखावे आई पडतो हा पाया माझ्या पडताना जरा जपून ठेव. होय तुमच्या पण चुकू अहो, वरती बघून कोण चेक करून कोणी तुम्ही असे आता हा पॅन्ट म्हणून द्यायला सांगत होतो खाली बघू नको. अरे कसं काय झालं सकाळी जरा झाली माझी गडबड पॅन्ट धुतली ती तिथं दांडीवर राहिली. अरे घर काय लांब आहे माझं जाताना घालतो लगेच मी. चला निघूया लवकर त्याला हे बघ इकडे जाऊन काय वायपर बोलायचं नाही सांगतोय नाहीतर टाकेन लावून या झोडून काय माहिती आहे. आणि तिकडल्याने काही अटी टाकली तर टाकली का काय लावून या झोडून. मी पण गावचा कमी नाही दाखवतो मग गावकर काय तुला. अरे तात्या मी काय म्हणतो हे लग्नात ठरवून यायचं अरे ठरवून म्हणजे ठरवून यायचंच आणि नाही ठरवून ना तर टाकेन विषय काढून. हो, तात्याला विषय आहेत कुठं? अरे म्हणूनच म्हणलो चला. आज माझ्या मुलीला पाहायला मुलाकडून मंडळी येत आहेत. अहो काय मुलीचं लग्न ठरवायचं म्हणजे गावात शाणा जाणता माणूस हवा. मग त्यासाठी मी अण्णांना बोलवलंय. बरं बराच वेळ झाला त्यांचा पण कुठं पत्ता नाही. हा का आलो हो अण्णा किती उशीर लावलात? उशीर तर होणार. त्याचं काय आहे गावच्या कंटामुक्तीचा मला अध्यक्ष बनवलेलं आहे. त्याच्यामुळे गावची समधी लपडी आहे ना मला मिटवायला लागतात. हो अण्णा कसली जंट मिटवताय? आता बरं ते सोडा कशाला बोलवलं मला? तर तुम्हाला लग्नाचं बोललो नव्हतो का? लग्नाचं आता काय माझं वय आहे लग्नाचं? अरे अर्धी लाकडे गेली तिकडं मसणार. आता कसं लग्नाचा विचार करताय? हो अण्णा तुमचं नव्हे मग माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलतोय. तुमच्या मुलीचं वय तर तिला विचारलं? तिला काय विचारायचं? मी ठरवतोय ना. मुलगी वयात आली म्हणजे तिचं लग्न ठरवायला नको? तर ठीक आहे पण हल्लीच्या पोरांचा काय खरं नाही. मनासारखं नाही झालं तर काहीतरी भलतील व्हायचं. आणि आता त्या मोबाईल मुलं पुरं जाम बिघाडले. का? काय झालं? का काय झालं? ओ रातभर निसत त्यांना जागृत एखादं काम सांगा मला नाही पाहिजे म्हणायचं पण मोबाईलवर रातभर चॅटिंग करत बसू. त्यांना निवांत भेटत नाही म्हणून काय संडासात जाऊन 2-2 तास बसतात चॅटिंग करत. आणि सकाळी उठलं तर हे डोळे त्यांचे कावच्यासारखे सुद्धा. विचारलं तर काय रे? हा बा माशी सावली. मी म्हणतो एका डोळ्याला कशी दोन्ही डोळ्याला चावली कशी? एका डोळ्याला चावलं तर सांग दे तर कशाला पोरी कुठं आहे? ती बाहेर गेली येईल इतक्यातच. तुझ्या पप्पाने हात मारले म्हणून आलो. माझ्या काय त्याचं पान घालतंय? अगं एक तर पूजा करायची विसरेल पण अण्णाला नाही हो. अण्णाला नाही हो. मुली जा लवकर पाहुणे येत आहेत तयारी कर. हे पुरी थांब जरा जरा चांगले कपडे घालून असे साध्या नाड्याचे कपडे नको घालू. काय विचारलं काय ते म्हणतात नाही फॅशन आहे. चांगले कपडे घालून काय हाय काय घरी नाही बा सगळी भूत
पित आहे. आले आल्या घाबरी होतील. हो अण्णा काय पण काय बोलताय, पाहुणे आले. होय, तुम्ही बघितलं ना. नमस्कार हा नमस्कार नमस्कार नमस्कार. 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 हा नमस्कार नमस्कार. नमस्कार हा, नमस्कार. हो, अण्णा काय चाललंय का तुमचं? आनंदाच्या भागा बाई का कोणती बघितली ना. असे मेलं गावकार. आनंदाच्या भरात काय बघत बी नाही, नुसते मिठ्या मारा पुढे धावतात. तर मी काय म्हणतो, प्रवास कसा झाला? परवासाचं काही विचारू नका. घरात बाहेर पाय टाकताय ना टाकताय, इकडं मान फिरवली तर एसटी समोर उभी. नुसता एसटी चढता वाय तो 5 मिनिटा पुढे गेले, तो ब्रेक केला ना, तो माझी कवली उडाली आणि पुढे बसलेल्या टाकल्या डोक्यात टेन्शन वाजली. ड्रायव्हर बाबाला बिल कशी कशी वाजली म्हणून. ती कवली उठल्या खाली वागताना वागता 2 जण वकली. हो पण काय सांगतात आता? अरे काय पण म्हणजे मी याला माझ्या मांडीवर वकली तर कशी मी बोलतो, माझ्या मांडीवर वकली म्हणून बोलतोय. काय झाले का आपण काय पण बोलतात, मला जो वाकायला आलं. एवढी सांगायची गरज नाही हो. तो प्रवास आमचा व्यवस्थित आहे. तुम्ही आला तुम्ही आम्ही ना पुण्यात आलो. फुल्यात न पुढचं हो ह्यांच्याकडे समाज सांगायला. तुम्ही तुमच्या पोरीचा हात नाही मला तुम्ही तर पाय. अरे एवढा हातपाय मग मी घेतोच आहे, तर जरा ह्यांचं पोट पण द्या. कशी भरली आहे पोटावाली मध्ये. हो, काय पण काय बोलताय? काय पण म्हणजे तुम्ही काय पण बोललेलं चालतं, तुला गावकार बोललेलं लगेच झोमतंय. हो जरा शांत शांत. अरे माहितच ना म्हणून काय झालं, गावकार आहे मी पण, दारार आहे आपला गावात. बरं मी काय म्हणतो, पोरगी बघायला आला तर तुमचं काय ठरलंय का ठरवायचं? चुकली काय आहे? नाही ऍक्च्युली आहे ते ऍक्च्युली. ए बाई पिचुकली म्हणून नको, त्याची पिचुकली पडेल. काय आहे? आमचे रिलेटिव्ह आहेत ना, त्यांनी सांगितलं. कोण? रिलेटिव्ह. रिलेटिव्ह ना, रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक. अरे बरीच टिव टिव करते. माइंड गेली लागे सांगून ठेवतो. तुला काय करते? मला तरी कुठं काय माहिती. ना, कशाला मग बोलतात? ते माईक पाशी बाजू जाऊन बोल ना. आवाज जातो का पाणी? तरी म्हटलं इंग्रज आपल्या देशातनं गेलं का? अरे मेले ह्यांच्यासारखी 2-4 जण भेटली तर जागेवर ठार करतील. बरं तुझी वाईट ड्युटी थांबवते ना, हे गावकार काय नुसते चाय पिया आणलेच आहे. अरे मागा जर न बघतोय, मला त्याला कोण बस म्हणणं नाही का उठ म्हणणं नाही. अरे माझी काय इज्जत आहे का नाही? अरे गावात जरा फिरलो ना, बायका कशा वासाड काढून जातात आणि इथं मला मान ना. का हो गाव का तुमचं एवढा कामाची तू? गावात एक आणि इथं मला मान नाही. तर एकदा मी याला मला मोडाचा त्रास आहे. तर मी आल्यापासून मी याला चोलत उभा आहे तिकडे बाकी. अरे शांत येते म्हणून मी जाऊन दगेने मोडतील आता. गावकर काय जर इकडे येत आहो काय, मला जर खाजगी बोलायचं होतं. आता काय जो खाजवीत बोलायचा? हो खाजगीत नाही, खाजवीत बोल. मी काय म्हणतो, आधी मालकी सर्व होऊ दे, नंतर गावकाराला हात टाकाय नको. कसं 5 मिनिटं झाली, मला सगळं बस म्हणा. अरे माझी इज्जत आहे का नाही? एकदम याला म्हणतो मला मोडाचा झाला. अरे परवा डॉक्टरकडे गेलो आणि म्हटलं अरे भाऊ हा काढून घे आणि दुसरा बसव. हो तात्या काढत नाही तो, काढून घेतात बसवत नाही तो. वय काय? अरे तरी म्हटलं खाल्लं पुन्हा होतो कसा. तुमच्या मोडाचं झाला तर पोरीला बोलून घ्या की काय? बोल वा, तुमची तोंडा बघून झाली. अरे सर मस्करी आहे रे. मोहिनी तांब्याची पाणी घेऊन बाहेर ये, पाहुणे आले. नगाच नग आहे. काय तुझं नाव आहे का? आई माहिती
बसतोय ना कधी बसतोय अरे उठताय ना उठवणार टेकला नाही खाली बरं बरं वर्गाला पोरगीची पसंती पहिली करूया नंतर बाकीची बोलणी करूया अरे ये स्वानिया अरे ये बाबा स्वानिया काय काय झालं त्या? अरे नियाला जसं वाकवाग देसात नजरून काय करताव काय बघताव काय अरे आमच्या टायमाला पोरीचं नग नाही दाखवायचं महिना बरोबर आणि तुम्हाला दाखवतात तर मी वाकवाग नाही नजरून बघताव आहे हो तात्या अरे बघायला नको काय बरं पोरगी पसंत आहे काय हो फक्त शेणी पसंत पडली हे बघ राकाळला म्हणून काय निर्णय घेऊ नको राकाळलेली सर्व पोर अशीच म्हणतात अरे जरा काय घरात बाहेर पडली नाही तर काय चांगली दिसाय काय अरे मी आला राकाळला म्हणून काय पण निर्णय घेऊ नको काय तर मनापासून सांग हो तात्या एकदम दिसायला कशी भारी आहे. अरे तुम्ही याला दिसाय चांगली असून काय नाही अरे गुण चांगले हवे असणार हो असणार तात्या हा तुम्ही याला देव ना तुला आलेलं समजलं तात्यानो माझ्या पोराला घाबरवू नका हो का माझ्या पोराचं ना पहिलंच लग्न आहे अरे मग काय लोक काय चार लग्न करून अनुभव घेऊन मग लग्न करतात की काय हो तात्या तात्या ना अरे वय वय गावकार काय समजले पोराला पोरगी पसंत आहे आमच्या काय समजलं तुमच्या पोरीला पोरग्याला पोरग पसंत आहे हा तर पोरगीला पण विचारायला हवं विचारा तुम्ही हे माझंच काम आहे मग विचारा गावकार तुम्ही ना तर मुली मी काय म्हणतो पोरगा पसंत आहे काय मला थोडा वेळ लागेल. का कोणत्या काकाला मामाला फोन करायचा आहे? कोणत्या मामाला काकाला फोन करायचा आहे का असं नाही अण्णा. लग्न करायचं म्हटलं तर विचार करायला नको का? नाही नाही मामाला काकाला फोन नाही करायचा मावशीला काकीला मामीला फोन करायचा म्हणजे त्या चांगलं मोडतात अहो ते खरंच आलेलं असलं ना तरी चांगलं मोडायची तयारी असते हो त्यांची तेवढं मावाला पाहिजे तेवढं जमायचं नाही हो. पण लग्न करायचं म्हणजे आयुष्याचा प्रश्न आहे होय 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 चालेल. अण्णा मुलगा पसंत आले मला. अरे गंगेत घोडा नाला बाबा या कदाच परत पण मला लय वाईट वाटायचं 4 वर्ष राखायला होता बरं मी काय म्हणतो पोरापोरीची पसंती जर झालं असेल तर पुढची बोलणी करून घेऊया पुढची बघा बोलणी चालू झाली पुढच्या बोलणी टाइम नाही लागत अरे ये बाबा अरे ये बाबा इकडे ये काय झालं अरे मियाला जरा काय वय म्हटली का लागली चाटायला अरे सच काय तर चाटिंग का काय तर मेलं म्हणता होतं अरे मेलं जरा गिरायचं ना नंबर बिंबर लागले घ्यायला लगेच ती बस घेतला सांगू आता त्यानं सांगू नको लग्न मोडती मी काय म्हणतो पोरापोरीची पसंती झाली तर पुढच्या बोलणी करून द्या बियाणं घेण्याचं काय बियाणं घेण्याचं व्हायलाच पाहिजे बरं मी काय म्हणतो पैदा इकडे या बसून तिकडे आपलं व्हाया पाहिजे गावकार हे काय आपल्या गोष्टी आहेत का मालकाला काय तर विचारू दे नाही तर फशी पाडाल बरोबर. पाहुण्याला काही इज्जत आहे का नाही? ही पण जो काही कमी नाही तुम्ही विचारून घ्या काय पोराला विचारायचं असेल तर पोरग्याला पोरगी पसंती आहे आहे. पोरगा राहतो कुठं मी मुंबईला येऊ का मला 2 महिन्यापूर्वीच गेला ना मुंबईत अरे वेळे आता खरं बोल आता खोटं बोलू नको नाही तर 100 खोटी बोलावं लागतील पुढं आणि काम काय करतो मुंबई कंपनीत येऊ का मला आता कुठल्या ते विचारू नका इंग्लिश कंपनीत आहे इंग्लिश कनिष कंपनी काय काय रे बाबा गणित बिनीत वाचतोस की काय काय पण काय बोलताय कणीच नाही खनिज कंपनीत आहे का मला मला वाटलं कनिष कंपनी तरी जो म्हणत होतो मी हिला घेऊ नको आता केलं होतं ना जागेवर वाटवलं तुमचा मुंबईत रूम आहे ऐक पाहिजे काय झालं? कालचा झाड घातला माझी हो खाली दिसायला अरे हे बघा काय लाजबीज वाटते काय अरे खाली जरा बसवत नाही फळाट आहे अरे रूमाचा विषय म्हणतात रूमाचा रूम ना हाय आमची उगाच आम्ही खोटं नाही सांगत डावात लावा खोटं पिठं बोलली तर मारणार तुम्ही. पाचला
होय होय 5 लाख भरले आणि 5 लाखाचं लॉन केलंय. अगं आई लोन केलं लोन. पाहुणे इंग्लिश आहे तुला अजून निर्णय नाही बोलली. 5 लाख देऊन 5 लाखाचं कर्ज करून रूम घेतला आम्ही. कर्ज फेडणार कोण? पेणार म्हणजे तुम्ही. काय म्हणजे आमच्या पोराचे 5 लाख रुपये आम्ही भरलेलं आहे. अरे तुमची पोरगी त्यात राहे येणार म्हणजे बाकी ठेवलेलं आहे. जमणार नाही आम्हाला. जमणार नाही. का जमणार नाही? अरे तुमची काय पोरगी बघा बाहेर गाठाला झोपल. झोपत असेल तर सांगा आम्ही तिला बाहेर गाठाला झोपू काय रे. अरे यानं 5 लाख रुपये भरायचे आणि तुम्हाला सांगितलं तर नाही जमणार. अरे कसली आयटी टाकताव. अरे जरा विचार केला काय. अरे तुमची अशा आयशी बापसा मुलं पोरा जून झाली पुरी सुकली लग्न काय मॅडम म्हातारपणी करायचे. अरे वाटेल ती आयटी टाकताव. लागत नाही वाटत की तो लावून ये झोडून कसली आयटी टाकताव. अरे मी ही हुंडाबंदी केली गावकी चालवली मी आणि हे असले आयटी टाकतात की वाईट निघालं नाही माहित आहे. काय म्हणताय? काय म्हणजे नाहीच आहे आमची रूम नाहीच आहे आणि असल्यासाठी असतील नको बरं काय मला तुमची कारण जातो. काय करताय? अरे वय वय अजून याला मारण्याचा घाबरतो. अरे तुला माहित आहे काय आपण गरम झालो ना तर नरम नाही पाडणार आणि ते एकदा गरम झाले ना तर आपल्याला नरम पाडायला लागेल. नाही म्हणजे काय तापलं म्हणून तसं आपल्यात जोडणं नसतील लावून ये. मी काय म्हणतो पुढची बोलणी करून घ्यायची काय? हा दादा ना पहिलं काय ते गाडवण्याचं ठरवून घ्या. मागणं दुसरी नको. काय मागणं दुसरी नको. नशीब पाहुणे नाही ऐकायला नाही तर बोलून जायची. तर पाहुणे मी काय म्हणतो साधारणतः दागिना किती लागेल? साधारण 5 तोळ्याचं तरी हवं. एवढं कमी छे काय तर अंगावर पोरीच्या दिसाय हवं ना. का तुम्ही जास्त घालणार होतात? आम्ही 10 तोले घालणार होतो तुम्ही आता 5 बोलले हो. 10 तोले घालून काय पोरीची मान मोडायची? अण्णा असू द्या ना, ते घालतायत ना. तुम्ही काय म्हणताय नको? असू. हो तात्या. अरे घे याला तू जो बँकेत पण आता घाल राहायची. अरे 1 तोलं तरी घालवतं काय बघ. पाहुणं मी काय म्हणतो आम्ही 10 तोलेच घालणार होतो सोनं. पण काय आहे काळ्या मानेला जे महत्व आहे ना ते तुमच्या सोन्याला नाही हो. आज 10 तोलं पोरीच्या अंगात दिसल सोनं 2-4 महिने तिच्या घराकडे जावा अरे सगळं बँकेत असेल. पण याला उगाच कशा शायनिंग मारा घ्यायला की आपली. अरे कसली आयटी टाकतो 5 तोलं हवंय आणि 10 तोलं हवंय. तर टाकेन लावणी आहे जोडून. तुम्ही माझ्याकडे बघू नका नाही तर टाकेन ह्याव कियाव करून. काय आता दागिन लागणार ते दागिने आता. आणि आता कशाला एवढे रागवता? रागावतो म्हणजे आम्ही फक्त काले मणी घालू. 1 फुटकी कवडी नाही घालणार सोन्याची. तुम्हाला जमत असेल तर बोला नाही तर चाललो आम्ही. हो अण्णा येतोय का? अरे अरे मी याला घाबरू नको. अरे, लग्न मोडीत नाही रे तुझं. तू घाबरू नको. बरं आता पुढचं काय राहिलंय? अरे पुढचं काय राहिलं तुम्ही इकडे वाईट जरा या. पुढचं काय राहिलं आपलं हे बघा पुढच्या गोष्टी या मालकाला विचारू दे काय ते. गावकऱ्यांनी मध्ये बोलू नये नाहीतर पैशी पाडाल. बसलो म्हणजे काय विषय मला जरा महत्वाचा घ्यायचा. पाहुणे तुम्ही किती वर्ष रावले मुंबईत? किती म्हणजे काय विचारताय? 15 वर्ष राहिलो. तुमचा रूम आहे का मुंबईत? नाही. अरे 15 वर्ष घासून याला रूम घेता नाही आला मुंबईत तर 2 महिन्यापूर्वी हा गेला हा त्याला ह्याला घेता येईल काय? त्याचं काय आहे? आम्ही घेणार होतो रस्त्यात जमीन नाही गेली हो आमची. अरे बरं मी काय म्हणतो तुम्हाला 15 वर्षात जर जमलं नाही तर हा पोर 2 महिन्यात झेल काय? अरे कसली आयटी टाकताव? मला पहिलं सांगा तुमची पोरगी सुखात हवी का श्रीमंती? मला सुखात पाहिजे माझी मुलगी. सुखात हवी ना तर सांगा सुख म्हणजे काय? काय सुख म्हणजे? अरे मेलं गावकार हे सोडा मेलं बिंगे लेले बिगे घाल नाही. अरे मेले भेटणार अक्कल वावते घालणं खाली.
अरे मी मला पॅन्ट फिट घालतोय मी पॅन्ट म्हणून माझी अक्कल आहे सर्व काय अजून साठवा असतोय पॅन्ट फाटून बाहेर येऊन दे हो अण्णा पाहुण्यानं असं काय बोलताय? ते बोलताच चालतं आणि आम्ही म्हटलं तर तुमची पोरगी सुखात हवी ना सुख म्हणजे काय आहे का पोरगी श्रीमंताच्या बांगल्यात राहू दे नाही तर गरीबाच्या झोपडीत राहू दे तर तिच्या डोळ्यात कधी पाणी येतं का म्हणे हे सुख आहे नाही तर मी याला ह्याची मुंबईत रूम आहे ना गाठात राहून बोलून घेतोय काय उपयोग आहे काय त्याचा अरे घरात 4 गाडी आहेत पण पोरगी ढासाढसा रडते दिवसभर काय उपयोग आहे काय त्याचा दादा कुठे तुम्ही तुमची कशाला पिछली उचलते त्याला मागे जर का तिकडे आलं पुढे लगे हा विषय महत्वाचा आहे गाडी भाड्याचं तेवढं अर्ध करून टाका. कशाला गाडीचं आम्ही मोटरसायकलवर घेऊन येऊ पुढे तुम्ही बघून घ्या. हो अण्णा लग्न लावायला जायचं आपल्याला तिघेच कसे जाणार? मोटरसायकलवर काय मी फिरायला घेऊन येणार आहे? अरे आम्ही पण आलो असतो पण काय झालं नाही आम्ही जरा वजनी गाड्याची माणसं पडली हो ना नाही तर आम्ही पण आलेलो असतो. हो तात्या, अरे इकडे या. काय बघा ही उदसा मी बसन म्हणून ह्या हितनं उडी मारला अरे या म्हातारपणी याला मानका मी मोडला ना तर पोरा बघायची नाही तुला अरे मी उचलून देतोय काय मी काय म्हणतो आता सर्व ठरलंय ना बघा लग्न 2 दिवसात घेतात ते बघा. अरे 2 दिवसात काय याला भारत करायचंय अरे 8 दिवस तर एवढा उतावी कधी झाला काय हो मूल जाऊन त्या ठरलंय तर पाहुणे तुम्हाला 8 दिवसात जमल काय काय रे काय चालेल हो चालेल. बरंच झालं बघ कशाला आपले 2-2, 3-3 महिने अडकवायचे तुमची पण तयारी आहे ना आमची पण तयारी आहे आमची तयारी आहे पण आमची लग्नाला 1000 माणसं म्हणजे ह्याचा अर्धा जीव जाऊ दे जेवण खावा घालण्यात पण परवा एका ठिकाणी 50 माणसं नुसता पुढारी आहे आमच्याकडे ओ म्हटलं मेली नाही येणार नाही ती मी 5 माणसाचं नुसतं जेवण बनवलं 25 माणसं माझ्या अंगावर पडली अरे मेली वासा वासा जेवली तर तिकडे जाऊन म्हणतात तर नाही पसंत नाही तेव्हा जर दोस्त कसा पिसाळलं की नाही माझं म्हणजे म्हटलं 25 माणसाचे पहिले पैसे टाक नाही तर टाकेन ह्याव करून आणि जुन्या चालीरीती यांना पहिला ती बदलायला पाहिजे हा आणि पहिली शपथ घ्यायला पाहिजे ही मेन भूमिका आपली असायला पाहिजे म्हणून ही पोरा बिघाडली कसली शपथ विधी कशासाठी आता कशासाठी म्हणजे काय अरे उद्या पोचली होतं बरी नाही तर मला आमच्या अंगावर पडतीव तसं काय नाही होणार होता. अरे घ्यायला काय जातंय सुखाचा संसार करीन पोरीला पोशीन म्हणून मी काय म्हणतो एवढं सांगताय ना तर पोरीला कपडे तरी कशाला घ्यायचे आणि सर्व ठरलंय ना तर आमची पोरगी तुमच्या पोरग्याला दिली असं सांगून टाकतो बाबा सगळ्यांना नमस्कार कर हो इकडं करू की तिकडं करू कर बाबा कुठं तरी चला तर मग हॉलला भेटू पाहुणे वैद बसा चाय पाणी घेऊन जा काशी याला घरी जाऊ दे मग त्या पाण्याचं विचारा मी येलो चाय पाणी विचारणार नाही. चला जाऊया हॉलवर भेटू आता चला अण्णा आपल्याला पण जायचं चला चला लग्न आपण पण तयारी करू. माईक जरा खाली कर हा बाबू हा माईक इकडे कर हॅलो हॅलो हॅलो
सोन्या आणि मोहिनी यांचे लग्न होऊन आता 2 महिने झाले कमी आवाज आहे. आणि आता त्यांनी आपला संसार सुरू केलेला आहे. यापुढे बघूया आपण की सोन्या आणि मोहिनी यांच्या संसारामध्ये पुढे काय चाललंय याची सर्वांना उत्सुकता आहे. तर आपण बघूया आता सोन्या आणि मोहिनी यांचा संसार कसा चाललाय, त्यांच्या संसारामध्ये पुढे काय काय घडामोडी होत आहे ते आपण बघूया. हो काय सांगू तुम्हाला आता लग्न झाल्यापासून ना घरात आमच्या भांडणं सुरू झाले. आईची बाजू घेऊन बोललो की बायको म्हणते आईची बाजू घेतात आणि बायकोची बाजू घेऊन बोललो की आई म्हणते बायकोचा बैल बोलायला लागला. आता काय करू ना काय सुचत नाही हो मला. अहो ऐकलत का? आता हिचं काय नवीन हे बघा मला आता शेवटचं सांगते, मला तुमच्या आईसोबत मुळीच राहायचं नाही. आता काय झालं ग? काय झालं म्हणजे रोज काही ना काहीतरी कारण शेवटी माझ्याशी भांडत असतात. माईक माईक मग समजून घे ना. माईक जवळ आहे पुढं. अरे किती वेळा समजून घेऊ? ते काही नाही, मला आता प्रायव्हसी पाहिजे म्हणजे पाहिजे. मग करायचं काय? मी काय बोलते, आपण मुंबईला जाऊया. मग मला नाही रे जमत. मी आईला पण म्हणते. आईला बघू की अधूनमधून येत जाईल. नाही ग नाही ग, नाही. ते काय मला आता माहित नाही. तुम्हाला शेवटचं सांगते, जे ठरवायचं आहे ते ठरवा. मी तुमच्या आईसोबत आता मीच राहणार नाही. अगं अगं ऐकून तरी घे माझं. हो काय करू, लग्न झाल्यापासून ना हे नेहमीच झालं हो. आता जातो आणि जीवच जो देतो, पण नाही जीव द्यायला गेलो तर ह्या दोघींच्या पाठी माझ्या करेल कोण. म्हणून आता जातो आणि दारू पितो. अरे अरे कुठे चाललास? हो काय सांगू त्या, लग्न झाल्यापासून घरातनं भांडणं सुरू झाले. झाले पण सुरू. भारी आहे बायकोची तुझ्या परगती मग 2 महिने. काय करणार? म्हणून का दारू पियायला जायचं? अरे वेड्या, बघतोयस ना दारू पिऊन किती संसार उद्ध्वस्त झालेत. ते वाटवलं झालं कित्येक संसाराचं आणि तू त्याच्याकडे बोलतोस आहे. हो तात्या किंवा रात्रीची झोप कधी लागेल मला. अरे मियाला झोप लागेल झोप. अरे रात्री दारू पिशील 100 रुपयाची, 100 रुपये तुझं खर्च होतील त्याचा विचार नाही केलास. अरे दारू पिऊन नुसते लोकांचे प्रश्न सुटले असते, सगळ्यांनी दारूच पिले असते. मग अरे संसार म्हटला की तुझ्याला भांडं लागणारच रे. पूर्वी कशी जर्मनची भांडी होती ना, पोका कशी काळा जमायची. आता कशी स्टीलची मांडी आहे, पोका काही निघत नाही त्याची. अरे संसार म्हटला की होणारच. आणि घरातलं भांड 4 भिंतीच्या बाहेर गेलं ना की शेजारच्या भुशी असतातच आपली भिंत पोकरायला. तर कधी एकदाचा आवाज येतो आणि कधीच आम्ही आज घुसताव आहे असं त्यांचं होतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं काय की 4 भिंतीच्या आतच भांडण झालं पाहिजे. हो तात्या बायको म्हणते वेगळं राहूया. वेगळं बरं मग तुमच्या आईशीपासून राहायचं कुठं? सुशिक्षित पोरं तुम्ही, मग बाकीच्या ह्या लोकांनी करायचं काय? हो आता काय करणार? अरे काय करणार म्हणजे काय? हा गावकऱ्याला नुसतं चाय पिया टाकेल लावून जोडून एकी. अरे एवढी 40 वर्ष या गावात काढली आणि ही कलची पोर मला सांगते टाकेन वायपट निघाडून देते. मग समजावं काय? अरे म्हणजे काय, लग्न मी जुळवलं तुझं. मग झालं जाते जरा बाहेर. चाला मग. पोराचं लग्न करून काहीच उपयोग नाही. सगळी कामं मलाच करावी लागतात. सकाळी उठायचं, धुणी भांडी करायची. तुझं काय, सूर्य डोक्यावर आला तरी पण झोपून राहते. आता काय करायचं तेच कळत नाही. उठायची भीती यांची सुरू झाली. नाही गं, नाही गं, नाही गं, तसं नाही. कसं नाही मला
रडा. आणि तू पण काय अडणीसारखी वागतेस. वा सोन्या वा अडाणी आहे रे तुझी आईस, अडाणी आहे. अरे 3 वर्षाचा होतास ना तू, तेव्हा तुझे बाबा हे घर सोडून गेले, ते परत कधी आलेच नाही. अरे या माऊलीने तुला कधी असा विचारच केला नाही की माझा नवरा परत येणार नसेल तर या अंकलला वाढून काय करू, कारण अडाणी होती रे ती आहे तुझी आई. लहानपणी सतत आजारी असायचं असतो तेव्हा तासन तास तुझ्या वंशाला बसून असायची. अडाणी आहे रे ती आई. सकाळी 7 वाजता शाळेत जायचं असतं तेव्हा सकाळी 5 वाजता उठून डबा करणारी तुझी आई अडाणी आहे रे. ती अडाणी आहे म्हणून तुला एवढं शिकवलं. पण मी म्हणतो तुम्ही सुशिक्षित आहात ना, मग घ्या ना समजून तिला. अरे आपण बाहेरकडून एकच गोष्ट शिकून येतो की सासू म्हणजे फक्त वाईटच. अरे जरा बघण्याचा दृष्टिकोन बदला. तिच्या हातातून ताट खाली पडलं आणि तो आरोप केलास आपडलं, बास. हाच गैरसमज आपल्या संसाराला उद्ध्वस्त करून टाकतो. अरे कधी विचार केलाय का याच्यावर काय परिणाम होत असेल? कुणाचं तरी ऐकायचं तुझी सासू वाईट, तुझी सून वाईट, बास. नुसता स्वार्थ. माझा मुलगा आणि माझा नवरा या 2 स्वार्थापायी आपल्या संसाराचं रांगोळी करायची. आणि हा स्वार्थ आत्ताचा नाही, येऊ पूर्वीपासून चालत आलेला हा स्वार्थ आहे. या स्वार्थापायी भाव भावाचा वैरी, सासू सुनेची वैरी. अरे या आईच्या उदरातून आपण जन्म घेतला, त्या आईचा एक गुन्हा माफ करू शकत नाही आपण. तुम्हाला फक्त माझा मुलगा आणि तुम्हाला माझा नवरा, बस. या स्वार्थापायी हा जीव द्यायला चालला होता आज. एका आईची किंमत तुम्हाला नाही कळणार. त्या सीमेवर शहीद झालेल्या जवानाला विचारा एका आईची, एका नवऱ्याची किंमत काय आहे. आपला मुलगा, आपला नवरा 24 तास आपल्यासोबत असतो, आपल्या बरोबर असतो, म्हणून त्याची किंमत नाही आपल्याला. तो म्हणजे पैसा कमावण्याची मशीन नाही नुसती. सकाळी कामावर जाणार, राबणार आणि संध्याकाळी सुखाचे 4 घास खायला येणार. तर तुमचं हे चालू आहे आपलं. काय करायचं या माणसाने, काय करायचं? तुम्ही कधी विचारच करत नाही. मला प्रत्येक व्यक्तीला हे विनंती करायची आहे, बाबांनो कुणाचं वाईट करता आलं नाही ना तरी चालेल, चांगलं करता आलं नाही तरी चालेल, पण कुणाचं वाईट करू नका रे. कारण ज्याच्यासाठी आपण खड्डा खणतो ना, त्या खड्ड्यात पहिले आपणच पडतो. एकच विनंती करतो, प्रत्येक सासूने आपल्या सुनेमध्ये मुलगी पहा आणि प्रत्येक सुनेने आपल्या सासूमध्ये आई बघा. कुणाची वाकडी नजर पडणार नाही आपल्या संसाराला. बाकी तुम्ही समजूतदार सर्व आहातच. नमस्कार. धन्यवाद. त्या ठिकाणी